नमस्कार. गट क्रमांक 3. नाव एकता विनोद आसुदेकर, राहणार जळगाव खानदेश. विषय हिंदूंनो सशक्त व्हा, समर्थ व्हा. 6 सागरांवर सर्वश्री सत्ता सांगणाऱ्या ब्रिटिशांना, घाम फोडणाऱ्या भारतीय क्रांतिकारांचे प्रेरणास्थान, भारतीय स्वातंत्र्याचा क्रांतिस्तंभ, आपल्या लेखणीतून क्रांतिकारी विचारधारा प्रकट करणारा तेजस्वी लेखक, ज्याचे प्रत्येक काव्य भारत मातेची व्यथा मांडत प्रत्येक मनात राष्ट्रभक्तीचे बीजारोपण करीत होते, ज्याच्या नावाशिवाय अखंड भारताचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही, असा महान इतिहासकार, अस्पृश्यांसाठी देवालयाची कवाडं खुली करणारा दलितोद्धारक, प्रभावी वक्ता, क्रियाशील समाजसुधारक, मानवतावादी, भारताचा सुपुत्र, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, हिंदुत्वाला परमवैभवी नेणाऱ्या हिंदुत्ववादी विचारांची धगधगती मशाल, ज्या ज्वाजल्य देशभक्तीची क्रांतिज्योत, ज्या ज्योतीच्या तेजाने भारत मातेला जखडणाऱ्या शृंखला जळून खाक झाल्या आणि अवघा देश मुक्तीच्या प्रकाशात न्हाऊन निघाला. ती मशाल, ती ज्योत, तो क्रांतीचा निखारा, माफीवीर कसा? अरे, ज्या बांडगुळांनी भारत मातेचा एकांग छाटून मुस्लिमांच्या घशात घातला, अशा भडवेगिऱ्यांच्या भडव्यांनी हा आरोप करावा? बरं, मान्य, सावरकरांनी माफी मागितली, पण त्या मागचं कारण बुद्धिनिष्ठ चिकित्सेतून तरी सांगावं. अरे, ज्यांना माफी या शब्दाची डेफिनेशनच माहीत नाही, ते बुद्धिनिष्ठ चिकित्सा करतील? छे. माफीनामा म्हणजे पूर्णपणे शरण जाणे, आणि सावरकर जर ब्रिटिशांना शरण गेले असतील तर मला सांगा, या आरोप करणाऱ्या बांडगुळांनो, मला सांगा की सावरकरांनी या देशाची कुठली गोपनीय माहिती ब्रिटिशांना दिली आहे? आणि जर दिली असेल तर त्याची इतिहासात नोंद का नाही? किंवा मग स्वातंत्र्य क्रांती लढ्यात सावरकरांसोबत काम करणाऱ्या साथीदारांची नावं सावरकरांनी ब्रिटिशांसमोर स्पष्ट केली आहे का? किंबहुना कुठल्या मोहिमेची खबर पुरवली आहे का? मग नुसत्या सावरकरांच्या अर्जाला प्रमाण मानून उदात्तवादी मोठ्या मनाच्या ब्रिटिशांनी सावरकरांचा माफीनामा मिळाल्यावर सावरकरांना सुटकेची संधी अथवा कुठल्या सुखसुविधा पुरवल्या आहेत का? तर नाही. मग असं असताना हाडं नसलेल्या या जिभा खऱ्या देशभक्ताचा अवमान करताना अवघा महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत मुकबधीर होऊन ऐकतोय. उठा, जागे व्हा. हिंदुत्व रक्षकाचा अवमानाचा बदला जर घ्यायचा असेल तर सशक्त व्हा, समर्थ व्हा. मी सशक्त झालीये, म्हणूनच या बांडगुळांना मी सावरकर सांगेल की सावरकर कसे होते. एके दिवशी सावरकर 2 इंग्रज अधिकाऱ्यांसमोर बसलेले होते. त्यातल्या एकानं म्हटलं, सावरकर, तुम्ही बॅरिस्टर झाला आहात, पण तुम्हाला ही डिग्री जर मिळवायची असेल तर तुम्ही आम्हाला लिहून द्या की मी यापुढे स्वातंत्र्यासाठी लढणार नाही आणि ब्रिटिश सरकारविरुद्ध एकही शब्द काढणार नाही. सावरकर हसले, म्हणाले, मूर्ख आहात तुम्ही. अहो, कागदाच्या तुकड्यानं जर बॅरिस्टर पदवी ही मिळवता येत असेल तर ती संकल्पनाच मुळात मूर्खपणाची आहे. अहो, एखाद्या कागदाच्या तुकड्यानं मी माझी बॅरिस्टर पदवी मिळवू आणि त्यासाठी मी माझ्या भारत मातेशी बेईमान हो? छे, ते कदापि शक्य नाही. बॅरिस्टर पदवीला लाथ मारणारा, रक्ताला सळसळून उसळण्याची स्फूर्ती देणारा आणि अंदमानला जगभरात ओळख देणारा असे होते वीर सावरकर. आणि अरे, या आरोप करणाऱ्या बांडगुळांनो, संपूर्ण आयुष्य तुरुंगात खितपत पडण्यापेक्षा दिलगिरी व्यक्त करून जर भारत मातेची सेवा करता आली तर माझं आयुष्य सफल होईल. या हाती घेतलेला पवित्र्याला तुम्ही माफीवीर म्हणाल? अरे, इतके दुष्ट जर सावरकर असते तर मला सांगा, टायटॅनिक सारख्या महाकाय जहाजाला देखील गिळंकृत करण्याची क्षमता ठेवणारा समुद्र सावरकरांना काय गिळू शकला नाही? कारण त्यांना माहीत होतं
की या लाटा प्रत्येक क्षणी भारत मातेच्या चरणाला स्पर्श करून येणाऱ्या खऱ्या देशभक्त लाटा आहेत. आणि म्हणूनच सावरकरांनी म्हटलंय, भूमातेच्या चरण तला तव धूता मी नित्य पाहिला होता. अशा या सागराच्या लाटा माझ्या भूमातेच्या चरणांना स्पर्श करून, भारत मातेच्या चरणाला स्पर्श करून येणाऱ्या खऱ्या देशभक्त लाटा आहेत, त्या मला गिळणार कशा? आणि सावरकरांना ब्रिटिशांचे दलाल म्हणणारे राम पुनियानींसारखे गद्दार ह्या देशात आहेत, ज्यांना सावरकर खऱ्या अर्थाने कधी कळलेलाच नाही. पण सावरकर हे फक्त नाव नव्हे, तर एक तर्कवाद, मानवतावाद, सार्वभौमिकता, व्यावहारिकता आणि हिंदू राष्ट्राचं राजनैतिक विचारधारेचं तेजोमय नाव आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आणि याच सावरकरांना कोटी कोटी प्रणाम करीत मी मुक्त कंठानं गर्जना करते, लिख रही हूँ अंजाम जिसका कल आगाज आएगा, लिख रही हूँ अंजाम जिसका कल आगाज आएगा, मेरे लहू का हर एक कतरा सावरकर दिखाएगा. मैं रहूं ना रहूं ये वादा है आपसे, मैं रहूं ना रहूं ये वादा है आपसे, सावरकर नाम पर मरने वालों का सैलाब आएगा, सावरकर नाम पर मरने वालों का सैलाब आएगा.